कोल्हापूरमध्ये आज मराठा आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली आहे आणि या बैठकीला 42 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। यामध्ये 10% मराठा आरक्षण मिळावं या मागणीवर ठामपणे चर्चा सुद्धा झाली आहे। तसंच हात उंचावून 11 ठराव मंजूर झालेले आहेत, मंजूर करण्यात आलेत। यामध्ये ओबीसी प्रवर्गामधील ज्या सोयी सवलती आहेत त्या मराठा समाजाला आहेत तशाच लागू कराव्यात, हा मुख्य मुद्दा या बैठकीमध्ये पाहायला मिळाला। आपण ज्या वेळेला कोल्हापुरात अशी कुठली परिषद होईल किंवा मुंबईत होईल किंवा पुण्यात होईल त्यावेळेस सगळे एका व्यासपीठावर जाऊया आणि आदरणीय प्रतापसिंह जाधव साहेब सांगतील त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना त्या परिषदेला बोलवून या सगळ्या मागण्या तुमच्या मान्य करून घ्यायचं काम आदरणीय जाधव साहेबांच्यावर सोपवूया। ते नक्की या मराठा समाजाला आजपर्यंत त्यांच्या 82-83 वयापर्यंत ते काम करत आलेले आहेत, समाजासाठीच कायम काम करतात, धडाडीनं काम करतात। आम्ही हे पुन्हा राहिलेलं मराठा आरक्षणाचे जे थोडे मोठे प्रश्न आहेत ते जाधव साहेबांच्या माध्यमातून पुढच्या वेळा आपण एक व्यापक परिषद राज्याची घेऊन आपण ते प्रश्न सोडवूया। महाराष्ट्र शासनाने ओबीसी समाजाला ज्या सोयी सवलती लागू केलेल्या आहेत त्या जशाच्या तशा मराठा समाजाला सरसकट लागू कराव्यात। मराठा आरक्षण परिषदेमधील काय ठराव आहे तो आपण पाहतोय। हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेट नुसार महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी करण्याची शिफारस सुद्धा करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ओबीसी प्रमाणे एससीबीसी म्हणजे मराठा समाज प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना प्रतिपूर्ती करावयाच्या इतर शुल्कांसंदर्भात ठराव आहे। महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर समिती गठीत करावी आणि या समितीमध्ये मराठा समाजाच्या 2 प्रतिनिधींना समाविष्ट करून घ्यावं। महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणारे आणि परराज्यामध्ये शिकणाऱ्या ओबीसी प्रवर्गांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती योजना मराठा समाजाला लागू करण्यात यावी असा सुद्धा ठराव आहे। महाराष्ट्रामध्ये ओबीसी प्रमाणे एससीबीसी प्रवर्गातील युवक युवतींकरता मोटर वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना लागू करण्यासंदर्भात ठराव आहे। मराठा आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तसेच शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्यात यावेत। मराठा समाजाला एससीबीसी प्रवर्गाअंतर्गत 10% आरक्षण लागू केलेलं आहे आणि सध्या ते न्यायप्रविष्ट आहे, जे राज्य शासनाने न्यायालयामध्ये आपली बाजू भक्कमपणे मांडावी अशी मागणी आहे। मराठा भूषण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे फक्त मराठा समाजाला लागू करावं अशी सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली आहे। अरबी समुद्रामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाचं काम तातडीनं चालू करण्यात यावं हा सुद्धा ठराव आहे। महाराष्ट्रामधील गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यात यावं।